Hello students, welcome back to Sate Group of Education. In previous video, we have discussed the examples based on the betweenness, that is the congruence of segments, midpoint of a segment. Okay, I hope you have completed your daily task. Okay, now we will start our next point, conditional statement and converse. Okay, जे स्टेटमेंट ला कंडिशनल म्हणजे काय, विथ कंडिशन. ओके, जे स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्म मध्ये येतं, इफ अँड देन, त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट. ओके, म्हणजे मराठीत जे आपण म्हणतो जर तरच्या फॉर्मॅट मधलं स्टेटमेंट जे असतं त्याला काय म्हणतो आपण, कंडिशनल स्टेटमेंट. ओके, आता इफ आणि देन, इफ नंतर येणारा पार्ट त्याला म्हणायचं अँटीसिडंट आणि देन ला फॉलो करणाऱ्या पार्टला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. ओके, आता मराठीतला आपण एखादं स्टेटमेंट घेऊया. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही अभ्यास केलात तर परीक्षेत छान मार्क्स पडतील. ओके, आता जर म्हणजे काय, इफ त्याला फॉलो होणारा पार्ट कुठला, अभ्यास केला. जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही अभ्यास केला हे काय झालं, अँटीसिडंट. तर त्याचे परिणाम काय होतील, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ओके, तसंच आहे कंडिशनल स्टेटमेंटचं. इफ देनच्या फॉर्म मधल्या स्टेटमेंटला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट, इफ ला फॉलो होणाऱ्या पार्टला म्हणायचं अँटीसिडंट आणि देन ला फॉलो होणाऱ्या पार्टला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. ओके, आता आपल्याला पुढे बघायचं कॉन्व्हर्स कशाला म्हणायचं. ओके, तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलट करायचं. इफ यू इंटरचेंज the places of consequent and antecedent, the statement obtained is nothing but the converse of the original statement. जर आपण antecedent आणि consequentच्या प्लेसेस इंटरचेंज केल्या तर मिळणारं जे स्टेटमेंट असतं, पण कशातल्या प्लेसेस इंटरचेंज करायचे, कंडिशनल स्टेटमेंट मधल्या. तर जे मिळणारं स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स ऑफ द स्टेटमेंट. आता फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स कंडिशनल फॉर्म आपण बघूया. For example, diagonals of a rectangle are congruent. Diagonals of a rectangle are congruent. Okay, पण diagonals congruent असण्यासाठीची कंडिशन काय आहे की तो क्वाड्रिलॅटरल हा काय असायला पाहिजे, रेक्टँगल असायला पाहिजे. This is nothing but the condition for the diagonals are congruent. Okay, म्हणजे याचा कंडिशनल कसं लिहिता येईल, मराठीत एकदा एक्सप्लेन करूयात. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा काय असेल, रेक्टँगल असेल, तरच त्याचे डायगोनल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. समजलं. मग कंडिशनल फॉर्म कसा येईल बघा, कंडिशनल फॉर्म. ओके, आता कंडिशनल फॉर्म काय येईल, इफ a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. समजलं. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा काय असेल, रेक्टँगल, तर त्याचे डायगोनल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट. ओके, आता तुम्हाला दिलेले स्टेटमेंट त्याच्यावरून अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट जर लिहायचं असेल तर इथं आता अँटीसिडंट काय येणार, अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, हे काय झालं, अँटीसिडंट. देन सोडायचं, इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, हे काय झालं, कॉन्सिक्वेंट. समजलं. हे काय झालं, कंडिशनल स्टेटमेंट. पुढे काय म्हटलं आपण, त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय, खाली डोकं वर पाय, उलट करायचं आपल्याला. ओके, म्हणजे इफ त्यांच्या फॉर्म मध्ये येणार कॉन्व्हर्स सुद्धा, पण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटच्या प्लेसेस बदललेल्या असतील, म्हणजे इंटरचेंज थोडक्यात. आता इथं काय येणार, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ रेक्टँगल. म्हणजे उलट झालं. पहिल्यांदा काय म्हणलं, रेक्टँगल असेल तर डायगोनल्स काय येणार, कॉन्ग्रुएंट. हे झालं कंडिशनल फॉर्म. उलट काय केलं, जर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आले तर तो
क्वाड्रिलॅटरल हा काय येईल, रेक्टँगल. समजलं, हा काय झाला, कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. समजलं. आता याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जातात बघा, 2-3 टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. लक्ष द्या इकडे. एक तर स्टेटमेंट दिलेलं असतं, त्याचा तुम्हाला कंडिशनल फॉर्म लिहायला सांगतील. त्या कंडिशनल फॉर्मला इफ देन फॉर्म सुद्धा म्हणतात. ज्या क्वेश्चन मध्ये इफ देन फॉर्म आलं तर वेगळं काही म्हणायचं नाही, मग कंडिशनल आलं तरी पण वेगळं काही आलं म्हणायचं नाही. मग काय येणार, इफ देन फॉर्म किंवा कंडिशनल फॉर्म. त्याच्या फॉर्म मध्ये विचारतात, दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहायला विचारतात. समजला. आता हे 2-2 मार्क्स साठी विचारले जाऊ शकतात, कंडिशनल, कॉन्व्हर्स. ओके. आणि अजून एका टाईपचा क्वेश्चन असतो बघा, की दिलेल्या स्टेटमेंट, हे आता एक्झाम्पलच आहे ऍक्च्युली. ओके. दिलेल्या क्वेश्चनची डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याच्यावरून म्हणजे नीट लेबल्ड डायग्राम ड्रॉ करायला सांगतात आणि त्याच्यावरून तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायला सांगतात. ओके. म्हणजे त्या टाईपचं जर असेल, लेबल्ड डायग्राम वरून अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहा असं जर सांगितलं असेल तर ते कसं करायचं, ह्याच एक्झाम्पलसाठी आपण इथं डिस्कस करूयात. आणि होमवर्कसाठी मग काही एक्झाम्पल त्यातलेच देऊयात आपण. आता काय आहे इथं बघा, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ओके. दिलंय काय, दिलेला क्वाड्रिलॅटरल हा काय आहे, रेक्टँगल आहे. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. याच्यावरून आता तुम्हाला डायग्राम जर काढायची असेल, आता डायग्राम मध्ये काय येणार, गिवन पार्ट काय आहे, क्वाड्रिलॅटरल हा काय आहे, रेक्टँगल. ओके. म्हणजे काय आला, ए बी सी डी इज नथिंग बट अ रेक्टँगल. डायगोनल्स आहेत सपोज ए सी अँड बी डी. ए सी अँड बी डी हे डायगोनल्स आहेत. ओके. आता याच्यावरून तुम्हाला अँटीसिडंट, इथं इंटरसेक्शनचा पॉईंट घेण्याची सध्या तरी काही गरज नाहीये, त्यामुळे आपण घेतलेलं नाही. ओके. आता हे डायग्राम ड्रॉ करून लिहायचं असेल तर इथं सांगा अँटीसिडंट काय येईल, अँटीसिडंट. ओके. अँटीसिडंट म्हणजे काय, गिव्हन पार्ट. ओके. तर गिव्हन पार्ट म्हणजे काय, जो की दिलेला आहे. आपल्याला ऑलरेडी काय दिले, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल. ओके. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ rectangle. Okay. Now consequent. Okay. Consequent म्हणजे जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ते. आता ह्याच्यावरून प्रूव्ह काय करायचं आहे, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आता इथं कुठले डायगोनल्स आहेत, AC आणि BD. मग काय प्रूव्ह करायचं आहे, सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BD. ओके. सेगमेंट AC is congruent to segment B. अशा टाइपचे क्वेश्चन्स आहेत. ओके. एक लक्षात घ्या, दिलेल्या स्टेटमेंट वरून फक्त कंडिशनल स्टेटमेंट जर लिहायचे असेल तर इफ देनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ह्या स्टेटमेंटचं कसं येणार, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि त्याच्यावरून कॉन्व्हर्स लिहायचा. ओके. आणि जर प्रश्नामध्ये असं विचारलं असेल की draw neat labeled diagram and write antecedent and consequent according to diagram. According to diagram लिहायचं असेल, ते डायग्राम काढायला सांगितले त्याच्यावरून लिहायला सांगितलं तर ह्या टाइप मध्ये तुम्हाला लिहावं लागेल. समजलं. याच टाइपचं म्हणजे डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि अँटीसिडंट कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. अशा टाइपचं अजून एक स्टेटमेंट इथं आपण घेऊयात. दिलेल्या डायग्राम वरून अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं असतं. त्याच टाइपचं एक स्टेटमेंट इथे घेऊयात आपण. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके. फर्स्ट ऑब्झर्व द क्वेश्चन. दिलेलं काय आहे, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे दोन ट्रायंगल्स हे जर इक्विलॅटरल असतील तर ते काय असतात, सिमिलर. मग सिमिलर असण्यासाठी
इथं दिलेली कंडिशन काय आहे, इथे दोन ट्रायंगल्स हे काय असायला पाहिजेत, इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, आता डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे आहे. सोल्युशन बघा काय येईल, दोन ट्रायंगल्स इक्विलॅटरल. तुम्ही विथ हेल्प ऑफ स्केल आणि पेन्सिल ड्रॉ करायचे. सपोज ABC, तुम्ही 2 सेंटीमीटर डिस्टन्स, इक्विलॅटरल मी समजतं सगळ्या साइड्स इक्वल. ओके, ABC हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आणि दुसरा सपोज 4 सेंटीमीटर सगळा 3 सेंटीमीटर साइड्स घ्या, DEF. याच्या पण तिन्ही साइड्स काय येणार, इक्वल. ही काय झाली, लेबल्ड डायग्राम ह्या स्टेटमेंट साठीची. आणि आता काय लिहायचंय आपल्याला, त्याचं अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट लिहायचंय. ओके, आता इथं बघा अँटीसिडंट म्हणजे दिलेला पार्ट. दिलंय काय, दोन ट्रायंगल्स हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. म्हणजेच काय, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ओके, म्हणजे गिवन पार्ट मध्ये काय ना, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. समजलं, हे झालं अँटीसिडंट. नाव कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, जे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. इफ टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन दे आर सिमिलर. म्हणजे काय प्रूव्ह करायचे, हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. समजलं, मग कॉन्सिक्वेंट काय येणार, ट्रायंगल ABC and triangle DEF are similar. समजलं, हे झालं अँटीसिडंट, हे झालं कॉन्सिक्वेंट. समजलं, नीट लेबल्ड डायग्राम ड्रॉ करायची, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचे. आता या सेम टाइपचे दोन स्टेटमेंट्स तुम्हाला मी डेली टास्क साठी देणार आहे, ते आता नोट डाऊन करून घ्या तुम्ही. सेम टाइपनी करायचं आहे. फर्स्ट तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे, देन लेबल्ड डायग्राम वरून तुम्हाला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचा आहे. नोट डाउन दिस स्टेटमेंट. फर्स्ट इज, इफ अँगल्स इन लिनियर पेअर are congruent, then each of them is a right angle. Okay, the second statement लिहा, if the altitudes drawn on two sides of a triangle are congruent, then those two sides are congruent. ओके, तर दोन्ही साठीच्या हिंट मी सांगते. सेम क्वेश्चन करायचे, डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्याचे अँटीसिडंट कॉन्सिक्वेंट लिहायचे. इफ अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट, यातला अँटीसिडंट काय, अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. ओके, देन ईच ऑफ देम इज राईट अँगल. ओके, तर त्याच्यातला प्रत्येक अँगल हा काय असतो, राईट अँगल असतो. आता लिनियर पेअर मधलं टोटल सम किती होते, 180. त्यात इक्वल मेजरचे म्हणजे कॉन्ग्रुएंट असतील तर किती येणार, 90 म्हणजे हाफ पार्ट बरोबर. आणि तर येणार राईट अँगल, ते लिहायचं. अल्टिट्यूड म्हणजे काय, व्हर्टेक्स मधून अपोजिट साइड वरती ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर. दोन अल्टिट्यूड जर ड्रॉ केले असतील म्हणजे दोन साइड्स वरती, तर त्या साइड्स काय येत आहेत, कॉन्ग्रुएंट येतात. हे तिथं काय येणार, कॉन्सिक्वेंट मध्ये. डायग्राम वरून तुम्ही अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. नोट डाउन दिस स्टेटमेंट.
ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय प्रूफ. तर प्रूफ हे कशात येतं, थेरमचं येतं. ओके, आता प्रूफ, थेरम ह्या कन्सेप्ट बघण्यापूर्वी पहिल्यांदा आपण बघतोय पॉस्टुलेट्स म्हणजे काय. ओके, प्रूफ्स. ओके, तर प्रूफ फर्स्ट बघायचे आपल्याला पॉस्टुलेट्स. ओके, आता पॉस्टुलेट म्हणजे सेल्फ इव्हिडंट स्टेटमेंट्स. ओके, जे स्टेटमेंट्स विदाउट प्रूफ आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेले असतात त्या स्टेटमेंट्सना काय म्हणायचं, पॉस्टुलेट्स. ओके, आता ग्रेट मॅथमॅटिशियन युक्लिडचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. ओके, ग्रेट मॅथमॅटिशियन युक्लिड्स यांनी स्वतःचे असे काही पॉस्टुलेट्स सांगितलेले आहेत. ते पॉस्टुलेट्स म्हणजे काय, जे स्टेटमेंट्स किंवा जी एखादा रूल, प्रॉपर्टी आपण विदाउट प्रूफ ऍक्सेप्ट करतो. ओके, त्याला काय म्हणायचं, पॉस्टुलेट. सेल्फ इव्हिडंट स्टेटमेंट, ज्याला की प्रूफची आवश्यकता नाही, पण एखाद्या थेरमचा प्रूफ लिहित असताना त्या पॉस्टुलेटचा यूज आपण करतो. म्हणून पॉस्टुलेट ही कन्सेप्ट आपण इथे बघत आहोत. खरं तर समजलं. आता युक्लिड यांनी सांगितलेली काही पॉस्टुलेट्स आपण बघूया. फर्स्ट पॉस्टुलेट इज infinite number of lines can be drawn which passes through a single point. ओके, पहिलं पॉस्टुलेट त्यांनी काय मांडलं की एका सिंगल पॉइंट मधून इन्फानाइट नंबर ऑफ लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. ओके, आपण तिथे फिगर ड्रॉ केलेले बघा, करू शकतो का इन्फानाइट नंबर ऑफ लाईन्स, तर करू शकतो. ओके, हे झालं फर्स्ट पॉस्टुलेट. मग याच्यासाठी प्रूफची गरज आहे का, साध्या ऍक्टिव्हिटीतून सुद्धा हे तुम्ही करू शकता, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पॉस्टुलेट. ओके, युक्लिडचा सेकंड पॉस्टुलेट बघा. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन विच पासेस थ्रू टू पॉइंट्स. ओके, आता सपोज ए आणि बी हे दोन पॉइंट्स मी इथं घेतले, त्याच्यातून पास होणाऱ्या किती लाईन्स मला ड्रॉ करता येत आहेत, एकच लाईन. मग ह्याच्यासाठी प्रूफची गरज पडली का आपल्याला, नाही पडली. ओके, म्हणजे काय, पॉस्टुलेट. समजलं. नेक्स्ट बघा, इफ द रेडियस इज नोन देन वी कॅन ड्रॉ अ सर्कल टेकिंग अ सेंटर एनिवेअर. ओके, म्हणजे जर मला रेडियस माहित असेल तर सेंटर कुठेही घेऊन मी सर्कल काय करू शकते, ड्रॉ करू शकते. दिस इज नथिंग बट द थर्ड पॉस्टुलेट. ह्याच्यासाठी पण प्रूफची गरज आहे का, नाहीये. समजलं. नेक्स्ट पॉस्टुलेट बघा, जे आपल्याला एका थेरमच्या प्रूफसाठी इम्पॉर्टंट आहे. इकडे लक्ष द्या. इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑन सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल is less than two right angled triangles. Okay, the sum of interior angles formed by a transversal on same side of two lines is less than two right angled triangles. सोप्या भाषेत सांगते, कडे लक्ष द्या. L, M, N या तीन लाइन्स, सॉरी या दोन लाइन्स, N ही ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडला म्हणजे सेम साइडला, आयदर या किंवा या साइडला क्रिएट झालेले इंटेरियर अँगल्स, पण कुणामुळं, दोन लाइन्स मुळे क्रिएट झालेले अँगल्स, यांची सम जर लेस दॅन टू राईट अँगल ट्रायंगल्स. टू राईट अँगल ट्रायंगल्स म्हणजे काय, 180 डिग्री. एक राईट अँगल 90, टू राईट अँगल 180 is less than 180 degree, then the lines produced in that direction will intersect each other. Okay, म्हणजे ह्याच डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस झालेल्या लाईन्स, म्हणजे ह्याच लाईन्स जर आपण हे प्रोड्यूस केल्या, पुढे इन्क्रीज केल्या, तर त्या लाईन्स काय होणार आहेत, इंटरसेक्ट होते. मीन्स इफ द सम ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स is less than two right angle triangles, then the lines produced in that direction will intersect each other. समजलं. डायग्राम इथं तुमच्या पुढे आहे. अजून एक पॉस्टुलेट त्यांनी मांडलं, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ
each other. हे पण काय आहे सांगा, ऑब्वियस आहे. तर दोन राईट अँगल्स तुम्ही घेतले, हे आर्म्सची लेंथ डिफरंट जरी घेतली तर हे राईट अँगल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट विथ each other. समजलं? This is nothing but the postulates stated by the great mathematician Euclid. Euclid यांनी मांडलेले हे काय झाले सगळे postulates. In short, जे स्टेटमेंट विदाउट प्रूफ आपण ऍक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं postulate. समजलं? पुढे बघूयात प्रूफ. प्रूफ नाही, थेरम. नेक्स्ट इज थेरम. ओके, आता थेरम म्हणजे काय, जे स्टेटमेंट लॉजिकली प्रूव्ह केलं जातं त्याला काय म्हणायचं, थेरम. सिम्पली लॉजिकली प्रूव्हन स्टेटमेंट, स्टेप बाय स्टेप आर्ग्युमेंट्स करून जे स्टेटमेंट प्रूव्ह केलं जातं. मग आर्ग्युमेंट मध्ये आपण काय करतो, आपल्याला नोन असलेल्या थिंग्स प्लस काही पॉस्ट्युलेट्स असतील त्याचा यूज करून स्टेप बाय स्टेप दिलेलं स्टेटमेंट आपण प्रूव्ह करतो, त्याला काय म्हणायचं, थेरम. समजलं? आता थेरम मधला अँटीसिडंटचा जो पार्ट असेल, अँटीसिडंट याला काय म्हणायचं, गिवन पार्ट. आणि कॉन्सिक्वेंट हा जो पार्ट असेल, कॉन्सिक्वेंट तो पार्ट मध्ये कशात येणार, टू प्रूव्ह. समजलं? आता कंडिशनल स्टेटमेंट मध्ये अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट जो बघितला होता त्यातला अँटीसिडंट म्हणजे गिवन पार्ट आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे काय, जो पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे स्टेप बाय स्टेप. मी जे सांगितलं पॉस्ट्युलेट्स किंवा नोन थिंग्स वापरून आपण जो पार्ट प्रूव्ह करतोय तो म्हणजे काय, कॉन्सिक्वेंट. समजलं? आणि आपण लॉजिकली आर्ग्युमेंट करत ज्या स्टेप्स लिहित येतो ते म्हणजे काय, प्रूफ ऑफ दिस थेरम. समजलं? हे तीन पार्ट्स बघितले आपण इथं, पॉस्ट्युलेट, थेरम, अँटीसिडंट म्हणजे काय, कॉन्सिक्वेंट म्हणजे काय आणि प्रूफ म्हणजे काय. ओके, नाउ देर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ. आता प्रूफ लिहिण्याचे सुद्धा दोन टाइप आहेत. त्यातला फर्स्ट पार्ट आहे डायरेक्ट प्रूफ आणि दुसरा आहे इनडायरेक्ट प्रूफ. ओके, तर डायरेक्ट प्रूफ मध्ये आपण काय करतोय, स्टेप बाय स्टेप आपण आपल्याला नोन असलेले कॉन्सिक्वेंट कन्सिडर करत, नोन असलेले थिंग्स त्याच्यामध्ये ऍड करत करत आपण काय करतो, प्रूफ लिहितो. त्या टाइपला काय म्हणतो आपण, डायरेक्ट प्रूफ. ओके, आणि दुसरा टाइप म्हणजे इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट म्हणजे काय, अँटीसिडंट आपल्याला दिलेलं असतं ऑलरेडी ट्रू आणि प्रूव्ह काय करायचंय आपल्याला, कॉन्सिक्वेंट प्रूव्ह करायचं असतं. ओके, त्या प्रूफच्या टाइप मध्ये आपण काय करतोय की कॉन्सिक्वेंट इज फॉल्स, कॉन्सिक्वेंट फॉल्स आहे असं कन्सिडर करतो आणि आपण कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे माहिती ना, अपोजिट. ओके, कॉन्ट्राडिक्शन मिळवतो आयदर अँटीसिडंटला किंवा एखाद्या पॉस्ट्युलेटला. समजलं? म्हणजे आपण जे कन्सिडर केलं होतं ते काय होतं, चुकीचं होतं, मग बरोबर काय आहे, कॉन्सिक्वेंट इज राईट. अशा टाइपचे प्रूफ आहेत. हे कशामध्ये येतात, इनडायरेक्ट प्रूफ मध्ये येतात. ओके, आता दोन्हीचं एक एक एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुम्हालाही समजेल नक्की कुठल्या पद्धतीत आपण प्रूफ लिहिणार आहोत ते. ओके, फर्स्ट बघूयात डायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट प्रूफ बघूयात, डायरेक्ट प्रूफ. ओके, थेरम स्टेटमेंट आधी लिहून घेऊया. थेरम, थेरम आहे अपोजिट अँगल्स, opposite angles formed by two intersecting lines are congruent. Okay, दिले काय, अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय, कुणी फॉर्म केलेले, टू इंटरसेक्टिंग लाईन्स. हे काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट. आता अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट येण्यासाठी कंडिशन काय पाहिजे, दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्या पाहिजेत. ओके, आता थेरम मध्ये तुम्हाला फक्त स्टेटमेंट दिलं जातं, त्याची डायग्राम तुम्हाला स्वतः ड्रॉ करायची असते. आता दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आपल्याला ड्रॉ करावी लागते. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण ड्रॉ करूया डायग्राम. सपोज
line AB and line CD intersect at point O. समजलं? दिलेल्या ह्याच्यावरून डायग्राम ड्रॉ केली आहे. दोन लाईन्स काय होत आहेत तिथं इंटरसेक्ट होत आहेत. मीन्स गिवन पार्ट काय ना सांगा, लाईन AB and line CD intersect each other at point O. किंवा line AB and CD are two intersecting lines. ओके. आता दिलेला पार्ट कशामध्ये लिहितो आपण, गिवन. ओके. गिवन मध्ये काय येईल, लाईन AB and line CD are intersecting lines. आता मला प्रूव्ह काय करायचंय की अपोजिट अँगल्स काय येत आहेत, कॉन्ग्रुएंट येत आहेत. आता इथं अपोजिट अँगल्स कुठले आहेत, AOC DOB हे एक पेअर आहे अपोजिट अँगलची. दुसरी पेअर कुठली आहे, अँगल AOD आणि अँगल COB ही दुसरी पेअर आहे. मग टू प्रूव्ह मध्ये काय लिहायला लागेल बघा, टू प्रूव्ह काय येणार, अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल DOB. नेक्स्ट बघा, अँगल AOD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल COB. मीन्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. नेक्स्ट बघूया प्रूफ. आता हे डायरेक्ट टाइपचं प्रूफ आहे. आपल्याला नोन काय आहे, अँगल्स इन लिनियर पेअर आर काय येतात, सप्लिमेंटरी. म्हणजे सम किती आहे ते 180. त्या प्रॉपर्टीचा आपण यूज करतो. आता हे जे दोन अँगल्स आहेत, हे दोन अँगल्स इथले, ओके, हे कसले अँगल्स झाले, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे सम किती येणार, 180 डिग्री. ती प्रॉपर्टी आपण वापरतोय. अँगल AOC प्लस अँगल AOD इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके. नेक्स्ट बघा, इथले दोन अँगल्स आहेत ते सुद्धा काय झाले, अँगल्स इन लिनियर पेअर. कुठले दोन, हा अँगल आणि हा अँगल. अगेन काय झाले, अँगल्स इन लिनियर पेअर. काय येणार, अँगल AOD प्लस अँगल DOB इज इक्वल्स टू 180 डिग्री. दोघांचं रिझन सेम असल्यामुळे इथं कंबाईंड रिझन देत आहे. पहिल्यांदा नंबर देऊया. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट, दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आणि कंबाईंड रिझन काय येणार, अँगल्स इन लिनियर पेअर्स. अँगल्स इन लिनियर पेअर्स. If we observe the equation number 1 and 2, then right hand side of this equation is equal and therefore left hand side is also equal. मग काय मिळेल, लेफ्ट हँड साइड कुठल्या, ह्या दोन आहेत. therefore angle AOC plus angle AOD is equals to angle AOD plus अँगल DOB. त्याला रिझन काय येणार आहे, फ्रॉम 1 and 2. ओके. नाव अँगल AOD पाहिला दोन्ही पार्ट मध्ये सेम आलं. बोथ साइडचं काय होईल, अँगल AOD कॅन्सल होऊन जाईल. काय मिळालं आपल्याला, देअरफॉर अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल DOB. हा पार्ट आपल्याला इथे प्रूव्ह करायचा होता. चेक करा. टू प्रूव्ह मध्ये अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल DOB. ओके. सिमिलरली फक्त लिहून टाकायचं. याच मॅनरने आपण प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली अँगल AOD इज इक्वल्स टू अँगल COB. हे इज द प्रूफ. समजलं. या टाईपचं जे प्रूफ आहे त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट प्रूफ. ओके. डायरेक्ट प्रूफ का म्हणतो, स्टेप बाय स्टेप आपण काय केलं, तिथं आर्ग्युमेंट्स केलेत आणि आपण आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ओके. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस द टाइप ऑफ इनडायरेक्ट प्रूफ.
तर तुमच्यासाठी टास्क काय असेल, आपण जे दिलेला डेली टास्क आहे तो कम्प्लीट करणं आणि ज्या बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत, पॉस्ट्युलेट, थेरम आणि डायरेक्ट प्रूफ, हे जे एक प्रूफ आहे हे तुम्ही परत एकदा रिवाइज करायचं आहे. ओके, आय होप यू विल रिवाइज ऑल दिस कन्सेप्ट. थँक्यू.